आहेत तोपर्यंत नाती आली. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. किती दिवस झाले बरं वडिलांना शिवून? आईला शिवलेलं किती दिवस झाले आठवत? जिच्या पोटात आपण 9 महिने होतो तिला असा हात लावून किती दिवस झाले? बापाच्या पायावर डोकं ठेवा, बाप असा थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. आईच्या पायावर डोकं ठेवा, आई तर काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. ही नाती गोती जपली पाहिजे, कधीतरी एकमेकांकडे गेलं पाहिजे, कधीतरी एकमेकांशी प्रेमानं बोललं पाहिजे. ज्ञानोबा समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती रायांना विचारलं नामदेवरायांनी, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निकळतात, आकाशाला त्याचं दुःख का वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी. ज्ञानियांचे ज्ञानी आणि योग्यांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीनं हात मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. किती प्रेम! वडिलांचं तर किती प्रेम असतं मुलीवरती. माझा दावा आहे, वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. पोरानं काही मागू द्या, बाप देईल नाही असं नाही, पण पोराला म्हणून 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू, मग आणतो. पोरीनं मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. त्याला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भूतून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या ओसरीवर आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं. बाप कितीही गरीब असो किंवा श्रीमंत असो, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. ऐपत नसती तरी लग्नात खर्च करतो. मित्रांना सांगतो, जाऊ द्या, जागा चांगली भेटली, कल्याण झालं पोरीचं, पैसे कमवून निघेल परत कधी कधी. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत पण पोरीला मात्र शूज घेऊन देईल शाळेत जायला. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालत पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. स्वतः सायकलवर MIDCत कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरत. कोण प्रेम करतं एवढं? पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिळवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात थेंब येत नाही. पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. ही नाती परत मिळणार आहेत का मला सांगा? ही नाती तर किमान रक्ताची येतो, पण काही रक्ताची नसलेली नाती आपल्या आयुष्यामध्ये असतात. ती नाती सुद्धा आपल्याला जपता आली पाहिजे. रक्ताच्या नात्यांकडे बघायला वेळ नाही तर बाकीची नाती कधी आम्ही कुठे बघणार आहोत? आम्ही इतके व्यस्त झालेलो आहोत. म्हणून ही नाती जोपासा. ही माणसं, गेलेली माणसं परत भेटत नाही. आणि आता तर हे भाऊबीज वगैरे आता तर आपण साजरे करतोय किमान, अजून तरी आपल्यामध्ये ती ओढ, तो ओलावा आहे. आता ही शेवटची पिढीच आहे ज्यांच्याकडे काही नाती शेवटची येते. आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि मावशी मरो. किती प्रेम होतं मावशीचं. येणाऱ्या पिढीला मावशी मिळणार नाही, येणाऱ्या पिढीला चुलता मिळणार. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती. यांचं काय दोघांचं? तुम्ही खूप डिस्टर्ब केलं. राहू द्या, बॅग परत मिळेल. एक 5 मिनिट शांत बसा. काय बॅग बी पुढे जात नाही, आपण पुढे अडवलंय. काय बॅग म्हणजे इम्पॉर्टंट चेक बिकेस कसे केले पुढे जात. चला, आपला जास्त वेळ घेत नाही. तुम्हालाही सगळ्यांना गप्पा मारायच्या तुमच्यासोबत, एकमेकांसोबत. जाताना इतकंच सांगतो, एकमेकांना भेटत चला, एकमेकांची नाती जपा, एकमेकांना भरभरून वेळ द्या. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती तेवढं चुलत्याकडे करायची. आता येणाऱ्या पिढीला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. मावशी आहे का? चुलता आहे का? आता मावशी नाही आणि चुलता नाही. आता बरीच नाती शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणून आपण जे आहोत ते एकमेकांना भेटत चला. आज सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, याचे अनेक फायदे. म्हणजे फक्त व्यावसायिक किंवा व्यावहारिक दृष्ट्याच नाही, पण कधीही एकमेकांना एकमेकांची गरज लागली तर एकमेकांशी बोलू शकाल, एकमेकांशी भांडू शकाल. आणि शाळेमधली जी मैत्री असते, आता भंडारी साहेब मोठ्या पोस्टवरती आहेत, त्यांना आनंद म्हणून तुम्हीच हाक मारू शकता, तुम्हीच तेवढ्या हक्कानं बोलू शकता.
आणि ही शाळेतलीच मैत्री असते. कॉलेज बिलेजचे मित्र, कॉलेजचे शिक्षक पण एरवी फारसे आठवत नाही, पण शाळेतले जे मित्र आहेत, जे 5वी ते 10वी सोबत राहिले, हे मात्र माणसं कधीच विसरत नाही. तुम्ही आज पुन्हा एकदा एकत्र आलात. कोण कुठं दिलेलं असेल, या बेल्ल्यातनं आता प्रत्येकाचं सासर वेगळं असेल, पण कधीतरी दिवाळीच्या निमित्तानं एक दिवस काढत चला, एकमेकांना भेटत चला. आपलं आयुष्य किती आहे आपल्याला ठाऊक नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत जगणं आहे. ज्या दिवशी श्वास थांबला त्या दिवशी सगळं संपलं. म्हणून आहे तोपर्यंत आम्हाला आनंदानं जगता येईल का? मुळात आपल्याला आनंदानं राहायचंय का हाच प्रश्न आहे. आनंदानं राहायचंय का सगळ्यांना? किती जणांना आनंदी राहायचंय? मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगा. मग राहणं खूप सोपं आहे. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात, काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढताय, स्टेटस ठेवते. त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे आहोत हे जगाला दाखवायचं असतं. बरं, स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं नाही आहे. मोबाईल आहे, ठेवता येत आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, मग इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेला आणि 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? 8 दिवस आपल्याला करमत नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून आपण त्यांना सांगतो, बाई 100 रुपये पडले, बाजारात गेलते, कसे साठवले होते माझं मला माहिती. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठं आता 100. एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. केवढं दुःख आहे. बरं, हे दुःख फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. आपला आनंदही आपला नाही आणि दुःखही नाही. खरं तर आनंद, सुख, दुःख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आपण आपल्या अंतर्मनात डोकावलं पाहिजे. एकमेकांशी प्रेमानं बोला. बोलायला, चांगलं बोलायला पैसे लागतात का हो? आज तुम्ही आलात, तू काय करतो, तू काय करते, बरं काय, बरं चाललंय ना, एवढंच तर तुम्हाला बोलायचंय. पण आपल्याला दोष शोधायला शब्द सापडतात, कौतुक करायला शब्द सापडत नाही. तुम्ही आज मैत्रीण आली, तिला म्हणा, अरे वा काय साडी आहे, ती उद्याच फोन करते, बाई खरंच चांगली होती. संवादाला किमान सुरू होते. बरं, तिने बिचारीने एवढी भारी साडी घेतली, आपण होतो रंग दुसरा नव्हता का, तिला दिवसभर करमत नाही, काय नवऱ्याने ही साडी आली, कलर दुसरा नव्हता. कौतुक करा. दोषही सांगायचे असतात, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे असं 4 चौघात करायचं असतं. आपण उलट करतो, दोष 4 चौघात सांगतो, बार इज्जतीचे वाभडे काढून टाकणार आणि कौतुक कानात करतो. तसं नाही, उलट करायचं. पोरांचं सुद्धा, तुम्ही पाहुणे आले ना, तुम्ही तुमच्या मुलांना नावं ठेवायचे नाही. पाहुण्याचे देखत नाव ठेवून उपयोग आहे का? आपलीच आहे. पाहुणे आल्यानंतर म्हणायचं नाही बावळट आहे. पाहुणे आल्यानंतर ते किती खोडकर असलं ना, म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बावळट? आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा दादा बावळट आहे, ते बाहेर जात आहे, पाहुण्याच्या शूज मध्ये पाणी होतंय, लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. त्यामुळे कौतुक हे 4 चौघात करायचं. एकमेकांचा सहवास, एकमेकांचा संवाद आणि चांगलं बोला. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पडत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावे. काय संवाद, काय डॉक्टरला वाटलं याच्या ऑक्सिजनचा पाईप बंद करून. चांगलं बोलायला खर्च आहे का? त्यामुळे चांगलं बोला. आजचा दिवस तुम्ही 2 तास लेट आलात, 2 तास तुमच्या आयुष्यातले आणखी चांगले गेले असतील. तुम्ही इकडे तिकडे प्रवासात असाल, पण आलाय, एकमेकांना भेटा, एकमेकांची विचारपूस करा. दरवर्षी असंच एकत्र येत चला. तुम्ही आज आलात,
भंडारी साहेबांचे आणि माझे अतिशय जुने मैत्रीचे संबंध आहेत. ते अगदी इथे व्हिडिओ होते तेव्हापासून अनेक वेळा त्यांच्याकडे मी व्याख्यानाला आलो. स्वच्छता अभियानामध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली. पण त्यानंतरही साताऱ्याला गेले, बीडला गेले, जिथे जिथे जातील तिथे तिथे एवढ्या मोठ्या पोस्टवर आहेत, पण माणसं जपणं, रिलेशन कायम ठेवणं, मला वाटतं हे साहेबांकडनं शिकावं. म्हणून परवा त्यांचा फोन आला की 16 तारखेला काय करतोय, तर मला नाही म्हणता आलं नाही. मला दुपारी सुप्यात एक कार्यक्रम होता आणि नंतर आज सोलापूरला एका व्याख्यानाला जायचं, पण भंडारी साहेबांनी बोलवलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली. ज्यावेळेस तुम्ही निवांत असाल आणि तुमची ऐकण्याची मानसिकता असेल त्यावेळेस पुन्हा एकदा भेटू. बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.